नमस्कार। एंटी खबर, हर न्यूज पर हमारी नजर। कौसंबी की घटना के लिए रावत व उनके समर्थक जिम्मेदार। महायुति के उम्मीदवार सुधीर मुंगीटीवार प्रचार के अंतिम दिन कौसंबी गांव के नागरिकों के बुलावे पर रात 12 बजे वहां पहुंचे और लोगों की समस्या सुन ही रहे थे कि महाविकास अघाड़ी के उम्मीदवार संतोष रावत भी अपने कार्यकर्ताओं के साथ पहुंच गए और दोनों के बीच बहस होने लगी। कुछ ही देर में धक्का मुक्की शुरू हो गई। कुछ लोगों के बीच मारपीट होने की भी खबर है। घटना की जानकारी लेने एंटी खबर की टीम जब कौसंबी गांव पहुंचकर कुछ लोगों से बात की तो उन्होंने घटना के लिए रावत व उनके साथियों को जिम्मेदार बताया तथा उनके खिलाफ शिकायत दर्ज होने की जानकारी दी। सुनिए, प्रत्यक्षदर्शी ग्रामवासियों ने कहा। शेंडे काका, काल इथे या ठिकाणी सुधीर भाऊ आले होते, त्यानंतर संतोष भाऊ पण आले होते, बरोबर आहे? नेमकं त्या दोघांमध्ये काय झालं या ठिकाणी? कोणाची चुकी होती काय नव्हती? कोणाची नव्हती। सुधीर भाऊंना गावकरी महिला मंडळ आणि हे बोलावले भेटीसाठी, ते आले, ते समस्या सांगत होते। ते समस्या सुधीर भाऊ एका याच्यावर नोट करत होते असताना संतोष सिंह रावत, रत्नावर राकेश, विजय चिंदलवार असे 3-4 लोक त्या ठिकाणी आले। त्यांच्यासोबत 2-3 लोक तरुण होते, त्यांना आम्ही काय तेवढं ओळखत नाही, आणि अजीम होता, आणि करायला लागले। हे सभा वगैरे, अरे बाबा सभा नाही म्हणे, आमदार नात्यानं मी इथे आलो म्हणे, आमदार म्हणून ते आपली समस्या मांडत आहेत म्हणे, आणि मी ते ऐकून घेऊन नीट करत आहोत म्हणे। आम्ही सभा म्हणून नाही घेतलं, कोणता इलेक्शनचाही उल्लेख काही झाला नाही, कोणा मतदानाचाही नाही झाला, कोणती बाई बोलली नाही, कोणी काही नाही। तर तुम्ही सभा घेता असा तसं म्हणे। मग सुधीर भाऊ म्हणाले, अरे बाबा म्हणे, ही सभा वगैरे नाही आहे म्हणे, तुम्हाला जर असं वाटत असेल तर सुधीर भाऊ म्हणाले, तुम्ही निवडणूक आयोगाकडे हे करा म्हणे, हे इथे का बोलता म्हणे, बरोबर असं त्यांनी बोललं। त्यावर काय झालं पुढे? त्यावर ते पुन्हा चालतच आले इकडे, आणि त्यांच्याच पैकी त्या बायामध्ये घुसले लोक, असे तसे उलट सुलट बोलायला लागले। आता बायामध्ये घुसल्यानंतर आता हे आमच्या शेजारी असे काही 10-12 तरुण होते, आम्ही म्हातारे होतो, असं तर त्या ह्याच्यातून निवडले, तर त्या बायाला धक्काबुक्की लागला असं, तर त्या बायानेच नाही का त्यांना चोपली। एक जण कोणी चिमडलवार कोणीतरी होता, वीज होते काहीतरी, पडला, ते त्यांनी मारले त्यांचे ते। मग कोणी कार्यकर्ते नाही गेले ना, कुठला काही नाही, सुधीर भाऊ काही नाही म्हणाले, बस एवढंच सांगितले त्यांना ते, आणि मग तो मोठा प्रकरण झाला, ओरडा ओरड, सगळ्या डोबे कामे का खुर्च्या बाया माणसं पळाल्यानंतर आम्ही म्हातारे माणसं इथे झालो। ते किती लोक होते पूर्ण आलेले? 10-12 लोक होते। 10-12 लोक. आणि सुधीर किती लोक होते? काही नाही, ते त्यांचे अंगरक्षक होते, 2 कार्यकर्ते, आम्ही होतो 1-2 लोक बाया होते। तुमच्या मताने चुकी कोणाची आहे? चुकी संतोष भाऊ रावतची आहे, आणि आमच्या गावचा सरपंच जो आहे रवी कांबळे यांनी हे सगळं घडवून टाकलं। अच्छा, तुम्ही काय, तुम्ही ग्रामपंचायत काही होते याच्यापूर्वी? काय तुमचं काय पद आहे? त्यापूर्वी मी सगळं काही होतो, सर्व काही होतो, पण यावेळेस मी काही नाही आता। हो, तर तुमचं काय नाव आहे आणि काय पद तुमचं होतं पहिले? मी सोमाजी शिवाजी शेंडे सरपंच होतो। कोणत्या वर्षी? 77 ते 82 पर्यंत, 95 पर्यंत। तुमचं नाव, कोणत्या गावाचे आहे आणि कशी घटना घडली? माझं नाव अंबादास राव गिरटकर। काल अचानक आमच्या भाऊंना आम्ही बोलवलो, म्हणजे अचानकच भेट झाली, त्यांना गावाला भेट द्यायची होती त्यांना, किंवा आम्हाला मागायचं होतं, त्यांनी थोडा वेळ येईल बा असं म्हणून सांगितलं। तर त्यानंतर थोडा वेळानंतर भाऊ आले, आम्ही आता भाऊला कुठं बसवायचं म्हणून आम्ही चौकात बसवलो। एवढं मोठं आपले पालकमंत्री, गावातले पालकमंत्री असल्यानंतर त्याला बसवाच लागेल, आणि कोणती सभा न घेता आम्ही फक्त आमच्या गावचा प्रश्न मांडत होतो, किंवा आमच्या गावाला नल्लेश्वर पाणी येते आणि तो तेल आहे, वारंवार आमची शेती मरत आहे। आम्ही इतक्या दिवसापासून आम्ही लहानपणापासून शेती व्यवसाय आहे, शेती नेहमी मरत जाईल, तर आपण कसं करायचं? काही लोकांना आक्रोश केला का आपण मतदानच नाही करायचं, पण तसं होणार नाही आहे, म्हणून आम्ही भाऊंना हे सांगण्यासाठी आम्ही बोलवलो। त्याच्यानंतर भाऊ बसल्यानंतर आमचे माणिकचंद मिश्राम, आमच्या गावचे जे थोडा आमच्या माजी सरपंच आहे, त्याने आपली गावची समस्या सांगत होते, भाऊ ना आमचे सुधीर भाऊना आपल्या कागदावर नोट करत होते, आपल्या डायरीमध्ये नोट करत होते, कोणा काही नोट करत असताना तेवढ्यामध्ये संतोष रावत आहे, आणि जो आपला राकेश रत्नावारा हा बिलकुल 7 फुटाच्या जवळच येऊन गेला भाऊंच्या। अरे भाऊंचा लक्ष पडला त्यांच्याकडे, हे अरे राकेश तू कशासाठी आला इथं, जा जा जा
असं म्हटलं तरी तो जात नव्हता. मग त्याच्यानंतर भाऊचं लक्ष पुन्हा संतोष राऊत पडलं. संतोष राऊत, अरे तू कशासाठी आला इथं, तुला काही जर आमच्याबद्दल काही नोंद करायचं तू निवडणूक आयोगाकडे जा आणि तिथं काही समस्या मान, तू इथं कशासाठी आमच्यासाठी असं करताय. तर तो म्हणे संतोष राऊत का तुम्ही इथं सभा घेत नाही आहो, मी गावाच्या लोकांचे विचार ऐकत आहो. विचार ऐकायला माझा मी आमदार आहे, स्थायिक आमदार असल्यामुळे मला विचार घेता येते असं म्हणून त्यांना नोंद करत होते. आणि त्याच्यानंतर तो संतोष राऊत असा कसा घेऊ शकतेस म्हणून त्याचे 2-4 पोरं कोण जे असेल ते आपल्याला बाकीचं माहीत नाही, ते बायातून घुसले. बायातून घुसता ते एक माणूस पडला असेल, मग ते बायानंच त्याला तोपले. आणि अंगरक्षक असल्यामुळं तो जो राकेश रत्नावर आहे हा सुधीर भाऊवर येऊ शकला नाही ना. तर सुधीर भाऊला काय झालं असतं आम्ही काही सांगितलं नसतं. तरी आमच्या संध्याताईंना त्याच्या काच फुटला, त्याच्या मानेला जखम झाली, त्यांना ढकलदुकल केले. आणि हे संतोष भाऊला मारले का? संतोष भाऊला मारले नाही. संतोष भाऊला मारले म्हणजे संतोष भाऊचे जे कोणी लोक असन ते आमच्या बायावर पडले, बायानंच त्याला. इस मौके पे भाजपा की महिला नेता जिला परिषद की पूर्व अध्यक्ष संध्या गुरनुले ने भी एंटी खबर को रात की घटना के बारे में विस्तार जानकारी दी. सुनिए उनकी जुबानी. कैसी हुई, सुधीर बाबू के साथ में कौन है, विपक्ष के जो लोग हैं वो लोग कैसे आए, इस पर संध्या यहाँ की काल कोसंबीमध्ये जो काही प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही होता नाही होता हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर या ठिकाणी होता तर नेमकं त्यावेळेस काय घडलं तुम्ही थोडंसं मीडियाला सांगाल का? काल हे माझं जिल्हा परिषदेचं मतदार क्षेत्र होतं. मी या विभागातून 3 वेळा जिल्हा परिषदेची सदस्य झाली होती. आणि या विभागातल्या कोसंबी गावातील जनतेने या ठिकाणी उमेदवार म्हणून आणि या विभागाचं आमदार म्हणून सुधीर भाऊला आपल्या काही समस्या होत्या. नलेश्वर तलावाचं पाणी आमच्या गावापर्यंत आलं पाहिजे, टेलवर पाणी पोचत नाही, या समस्या त्यांना सांगायच्या होत्या. म्हणून त्यांनी भाऊ तुम्ही या असं म्हणून महिलांनी फोन केला आणि इथल्या पुरुषांनी सुद्धा फोन केला. तर भाऊ म्हणाले मी भेटीला येतो आणि भेटीसाठी म्हणून ते आले होते. आणि भेटीसाठी आल्यानंतर गावकरी जे काही लोक जमले होते आणि त्या ठिकाणी सुधीर भाऊ खाली चेअरवर बसले होते, तेव्हा या ठिकाणी चेअरवर त्यांनी मागणी आपली सांगत होती, आपल्या समस्या सांगत होत्या. तेवढ्यामध्ये संतोष रावतची गाडी इथं या ठिकाणी थांबली आणि त्या ठिकाणी त्याचे जे पिलांटू आहे, त्याचे जे कार्यकर्ते होते, विजय चिमटेलवार, बाबा अजीम आणि राकेश रत्नावार, हे या ठिकाणी उभे राहिले आणि या ठिकाणी शूटिंग करायला सुरुवात केली. भाऊचं लक्ष नव्हतं पण माझं लक्ष गेलं. मी म्हटलं भाऊ हे शूटिंग करत आहे आणि हे आपल्या बैठकीमध्ये समस्या सांगत असताना हे कसे काय आले. आणि म्हणून भाऊनी या ठिकाणी उठलं म्हणे संतोष हे तुला म्हणजे तुला शोभत नाही, एक लोकांचं समस्या मी ऐकून घ्यायला आलो आहे आणि तू या ठिकाणी आला आहे, हे काही बरोबर नाही. लोकांच्या या विभागाचा आमदार म्हणून मी जनतेच्या समस्या ऐकून घेतो आणि म्हणून या ठिकाणी मी काही सभा घेत नाही, मी काही भाषण देत नाही, इथे फटाके नाही, इथे वाजा नाही आणि काही नाही, सभा नाही. आणि तू अशा पद्धतीचं हे शूटिंग करणं हे बरोबर नाही आणि म्हणून तू इथून निघून जा तर नाही म्हटलं, परंतु हे बरोबर नाही हे असं म्हटलं. तर त्यावेळेला ते एवढे जण धावून आल्यानंतर भाऊचे बाडीगार मी सुद्धा या ठिकाणी आम्ही भाऊला आडवे झालो की भाऊला हे म्हणजे सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून माझा हात तुटलेला चष्मा हात तुटला आहे, तो पण या ठिकाणी पडला. माझी घड्याळ त्या ठिकाणी मला सापडली, ते पण पडली. माझी पर्स पण पडून गेली आणि तो मला पण धक्काबुक्की केला. माझं हे मंगळसूत्र मला इकडून ओढलं, मी हे मंगळसूत्र आपल्या असं हाताने धरून ठेवलं आणि धक्काबुक्की करून या ठिकाणी गुंडेगिरीचा परिचय त्यांनी आपला दिलेला आहे. या ठिकाणी अशा गुंडेगिरी करून लोकांवर दबाव टाकून मतदारावर दबाव टाकून या ठिकाणी तो स्वतःचा पराजय हा स्वीकारत आहे. त्याच्या पराजयाचा या ठिकाणी त्याला परिचय आलेला आहे, त्याला विश्वास आला आहे की माझा पराजय होत आहे आणि याच धर्तीवर तो गुंडेगिरीचा आपला या ठिकाणी परिचय दिलेला आहे. अशा गर्दीच्या या ठिकाणी उमेदवाराला जनतेने खऱ्या अर्थानं त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे, गुंडगिरी अशी संपवली पाहिजे. गुंडगिरीच्या या उमेदवाराला लोकांनी मतदान देऊ नये. मी महाराष्ट्र प्रदेशची
महिला माडी समाजाची कार्याध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची महामंत्री आहे आणि या विभागाचे नेतृत्व मी करतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणि तिथे बसलेल्या सगळ्या महिला होत्या, त्या महिलांच्या अंगावर ते धावले. महिला आडव्या पडल्या आणि महिला पडल्यामुळे महिला मग चिडल्या, लोकही चिडले, गावातले लोकांचा संताप आला आणि लोकांनी त्या ठिकाणी त्यांना लोकांनाही वाटलं का हे अशी गुंडेगिरी आमच्या गावात चालत नाही, तुम्ही इथून निघून जा, नाही तर आम्ही तुम्हाला झोडपल्याशिवाय राहणार नाही. पण तिथल्या महिलांनी त्यांना चांगलं मारलं. संतोष रावत आणि विजय चिमडलवार यांना चांगला चोप दिला, खुर्च्या घेऊन महिलांनी झोडपलं आणि तो त्या ठिकाणी पळून गेला. कोसंबी गांव से दीपशिका शर्मा की रिपोर्ट.